आरो प्रोसिजरचं जे पाणी असतं त्याला शक्यतोवर टाळत चला। आरो प्रोसिजरचं पाणी जर एखाद्या झाडाला टाकून बघितलं किंवा त्याच्यामध्ये मासोडी जर टाकून बघितली तर मासोडी सुद्धा मरते। जिस मछली का जीवन पानी है, अगर वही मछली पानी में अगर मर जाती है तो वो पानी किस काम का। तसंच आयुष्यभर निरोगी राहण्याचा मंत्र तुम्हाला देतोय। वय वर्ष 120 वर्ष ज्या कोणाला जगायचं असेल त्या व्यक्तींनी हा मंत्र फॉलो करायचा। ज्यांना लवकर मरायचं असेल त्यांच्यासाठी हा मंत्र नाही आहे। एक महत्त्वाची गोष्ट की आपण दिवसेंदिवस बघतोय की मुलांच्या वेगवेगळ्या समस्या वाढत चालल्या आहेत, आई वडिलांची समस्या आहेत। आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आई वडिलांना माझी एक रिक्वेस्ट राहील, जेवणाचे टायमिंग सांगतो त्या टायमिंग मध्ये तुमच्या विद्यार्थ्यांना स्वतः पण जेवण करत जा आणि आयुष्यभर निरोगी राहण्याचा मंत्र तुम्हाला देतोय। वय वर्ष 120 वर्ष ज्या कोणाला जगायचं असेल त्या व्यक्तींनी हा मंत्र फॉलो करायचा। तर सकाळी पलंगावरून पाय खाली ठेवतो, ठेवल्या कमीत कमी 100 ग्रॅम अन्न स्वतःही खायला पाहिजे, आपल्या मुलांना पण द्यायला पाहिजे। आज मी इथे बघत होतो की जवळपास 2 ते 4 विद्यार्थी चक्कर येऊन पडले, तर त्यांना मुठभर अन्न खाऊ घालून पाठवा। त्याच्यानंतर सकाळी 10:30 ते 11:30च्या दरम्यान 1.25 लिटर ऍसिड आपल्या पोटामध्ये सिक्रेट होते। ते ऍसिडला पचवण्यासाठी 400 ग्रॅम अन्नाची आवश्यकता असते, तर 400 ग्रॅम अन्न जर तिथं टाकलं तर ऑटोमॅटिकली त्या ऍसिडला काम मिळतं। त्याच्यानंतर दुपारी 4 वाजता 1.25 मिलीग्रॅम पुन्हा ऍसिड सिक्रेट होतो। तिथे चहा न पिता कमीत कमी जर एखादा फळ खाल्लं, एखादा नाश्ता केला तरी चालतं। आणि संध्याकाळचं जेवणाचा टाइम जर आपण 6:30 ते 7:30 जर केला, त्या दरम्यान 1.25 लिटर ऍसिड पुन्हा सिक्रेट आपल्या पोटामध्ये होतं आणि तेव्हा 400 ग्रॅम अन्न जर खाल्लं तर ते पचतं। आणि या पद्धतीने जर टायमिंग जर तुम्ही मॅनेज करत गेलात तर तुमच्या घरातील सगळ्या बिमाऱ्या दूर व्हायला लागतील। मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन खर्च करायची नौबत तुमच्यावर येणार नाही। इव्हन बीपी असो, शुगर असो, थायरॉइड असो, कॅन्सर असो, अशा वेगवेगळ्या आजारामधून मुक्त करण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्ही वापरत जा। आणि अन्न जेव्हाही खाताय तेव्हा चावून बारीक होईल हा विचार करून खा, म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचे सगळे रोग, सगळ्या समस्या नाहीशा व्हायला लागतील। आणि आरो प्रोसिजरचं जे पाणी असतं त्याला शक्यतोवर टाळत चला। नळाचं बोरचं पाणी पीत चला, ते तुमच्या हिताचं असतं। कारण जर तुम्ही आरो प्रोसिजरचं पाणी जर एखाद्या झाडाला टाकून बघितलं किंवा त्याच्यामध्ये मासोडी जर टाकून बघितली तर मासोडी सुद्धा मरते। जिस मछली का जीवन पानी है, अगर वही मछली पानी में अगर मर जाती है तो वो पानी किस काम का। तसंच आपल्या शरीरात जेव्हा ते पाणी जातं तर शरीरातील आपले जे गुड न्यूट्रिशन्स असतात, गुड बॅक्टेरिया असतात, त्यांना खतम करून टाकतं आणि आपण रोगग्रस्त व्हायला लागतो। हळूहळू रोगाची शृंखला सुरू होते, ऍसिडिटी पासून तर कॅन्सर पर्यंतची हे ट्रेन चालू होऊन जाते। आपल्या आयुष्यात जर अशा पद्धतीची ट्रेन जर रोखायची असेल तर हा नियम फॉलो करा आणि आपलं आयुष्य सुखर आणि समृद्ध करा। मुलांना चहा पाजू नका। चहामध्ये फेरेटिन नावाचं एक तत्व असतं, त्यामध्ये F++++3 प्लस असतात आणि आपल्या शरीरामध्ये जे फेरेटिन असतं त्यातलं तत्व असतं F+ आणि +2 असतात। हे 3 जे चहापत्तीतले तत्व असतात ते काय करतात, तुमच्या शरीरातले 1+ हिसकावून घेतात। ऑटोमॅटिकली तुमचं शरीर काय होतं, एक फ्री रॅडिकल निर्माण करतो, तुमचं हिमोग्लोबिन कधीच वाढणार नाही। मुलांचं किंवा मोठ्या व्यक्तींचं हिमोग्लोबिन जर वाढवायचं असेल तर त्यांचा चहा टोटल बंद करा। साखर तर घरातून पूर्णतः बंद झालीच पाहिजे मित्रांनो, कारण साखरेमुळे वेगवेगळे आजार होतात। महत्वाची आणखी एक गोष्ट, कोलगेट नावाचा जो काही प्रकार, ज्या विद्यार्थ्यांनी कोलगेट बघितला, ज्या आई वडिलांनी कोलगेट बघितलाय त्यांचे दात सुपडा साफ झालेले आहेत। जर आपले दात वाचवायचे असतील तर मंजननी दातून करत चला। शक्यतो गोड पदार्थ युक्त दातून वापरू नका, कारण आपली लाड जी असतं ती क्षारीय असतं। चॉकलेट मध्ये एक गोष्ट सांगतोय, जे किती मुलं असे आहेत की खातात, हात वरती करा, कॅडे मुलं हात वरती करा, यस खूप जण आहेत। इकडे पालक वर्ग किती खातात, आता सायन्स सांगतो तुम्हाला, बघा हे खूप महत्वाचं आहे। मुलांना दमा अस्थमाचा विकार का निर्माण होतो याच्या मागचं कारण सांगतोय। जेव्हा कोकोपीन्स जे असतात, कोकोपीन्स एका हायब्रिड मांजरीला खाऊ घातल्या जातात। कोणाला,
मांजरीला खाऊ घातलं जातं आणि मांजरीने खाल्ल्यानंतर मांजर काय करते? संडास करते. काय करते? संडास. आणि संडास केल्यानंतर त्या संडास मधल्या ज्या बिया असतात कोको बीन्सच्या त्याला पुन्हा धुतल्या जातं आणि धुतल्यानंतर पुन्हा एका टाक्यात टाकलं जातं. टाक्यात टाकल्यानंतर त्या ठिकाणी एवढे सारे कॉकरोच त्याच्यामध्ये येऊन पडतात आणि कॉकरोच येऊन पडल्यानंतर ते कॉकरोच एवढे बारीक बारीक असतात. आता माझ्या हातातला हा जर माईक जरी खोलून बघितला याच्यामध्ये सुद्धा कॉकरोच दिसतोय. तुम्हाला दिसतो का नाही दिसत? दिसतो ना. तर ते कॉकरोच एवढे बारीक असतात, सूक्ष्म असतात, त्याच्यामध्ये दिसतात. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्या सडलेल्या बिया पुन्हा काढल्या जातात त्याचं क्रश केले जाते. कमीत कमी 100 ग्रॅमच्या मध्ये 10 ग्रॅम, किती ग्रॅम? 10 ग्रॅम कॉकरोच आपण आपल्या मुलांना देत आहोत. एवढं लक्षात ठेवा. सातत्याने 25 दिवस जर 100 ग्रॅमचं बाईट जर तुम्ही तुमच्या मुलांना खाऊ घातलं तर 26व्या दिवशी तुमच्या मुलाला दमा अस्थमा झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. तर आपल्या मुलांना खरंच ते मांजरीने संडास केलेल्या शी मधून निघालेलं कोको बीन्स आणि त्याच्यानंतर ते टाक्यात टाकून सोडलेलं प्लस त्याच्यात कॉकरोच आलेलं असं खाऊ घालणं कितपत योग्य वाटते? विचार करा. जर याच ठिकाणी समजा एका मनुष्याने ते कोको बीन्स खाल्ल्या असत्या आणि तो व्यक्ती संडास केली असती त्यांनी आणि ते संडास केलेलं धुतलं असतं आणि ते तुमच्या मुलांना खाऊ घातलं असतं, कसं वाटलं असतं तुम्हाला? तर आजपासून बाजूला करा. मग तुमचा प्रश्न राहील की माझ्या मुलांना माझ्या मुलींना द्यायचं काय? तर आपल्या ज्याकडे पहिलेच्या काळात आपल्यामध्ये एक शुगर बाईट यायची, जसं खोबऱ्याची गोळी, आंब्याची सारखी गोळी, अशा पद्धतीच्या ज्या सॉलिड असतात, साखरेच्या फॉर्म मध्ये असतात, अशा पद्धतीच्या गोळ्या द्या. तर पिझ्झा बर्गर हे एवढं खतरनाक असतं. एक किस्सा सांगतोय तुम्हाला, अमरावतीचा किस्सा आहे. एका पोराच्या पोटामध्ये जवळपास 1.5 किलो नूडल्स निघालेत. का? त्याच्या पोटात ते पसलेच नाही, अक्षरशः ऑपरेशन करून काढावं लागलं. म्हणून मुलांना मैदायुक्त जे नूडल्स आहेत ते खाऊ घालू नका. खाऊ घालायचेच आहे तर घरामध्ये शेवड्या करा, त्याला उकडून द्या. विद्यार्थ्यांना आम्ही लहान असताना आमची आई पण आम्हाला शेवड्या करून द्यायच्या, उकडफिंडी करून द्यायच्या. असे काही पदार्थ देत चला. फास्ट फूड तर मुलांना देऊ नका. अहो तुम्हाला काय सांगतो, एक किस्सा सांगतो तुम्हाला की एका हॉटेलमध्ये गेलो होतो आणि एका हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यानं मला रस्सा दिला. रस्त्यात पाहिलं तर त्यात काळा काळा काहीतरी दिसलं होतं. त्याला विचारलं हे काळा काय? काही नाही म्हणे, मसाल्याच्या दांड्या असतील म्हणे. काय म्हणे? मसाल्याच्या दांड्या असतील म्हणे. काही नाही. थोड्या वेळाने पाहतो तर एक पुन्हा कॉकरोचचा पूर्ण अर्धा भाग दिसला. हे काय म्हटलं? हे कॉकरोच. म्हणजे त्या मसाल्यामध्ये काय कापून टाकतील हे तुम्हाला सांगता येत नाही. म्हणून आपल्या मुलांना काय द्यायचं हे ठरवायचं. एक महिला अशी होती की तिच्या पोटामध्ये बराचसा म्हणजे केसांचा गुच्छा सापडला होता. का? ती काय करायची, शेजारचं जे दुकान होतं त्याच्याच शेजारी कटिंगवाल्याचं दुकान होतं. कटिंगवाल्याचे जे केस राहायचे बारीक बारीक उडून त्या अन्नात पडायचे आणि ती काय करायची, रोज तिथं येऊन समोसा, कचोरी, समोसा खायची आणि ते बारीक 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 केस जमा होता होता जवळपास पावभर केस तिच्या पोटात निघाले. म्हणजे जो भंगार विक्रेता होता ना त्याला सुद्धा कमाई मिळाली, पण तिचं पोट कापावं लागलं. कितीतरी त्रास तिला झाला. म्हणजे अक्षरशः अन्न सुद्धा पचत नव्हतं त्या महिलेला. मुलांमध्ये ह्या समस्या आहेत, त्याला आपल्याला रोखावं लागेल, थांबवावं लागेल आणि आपल्या मुलांना चांगला जागरूक नागरिक बनवावं लागेल. कारण आज आपण त्यांच्यामध्ये जर ही जागृती केली तर निश्चितच आपण भावी पिढी चांगली घडवू शकतो. मुलांना टिफिन पाठवायचा असेल तर त्यांनी प्लास्टिकचा डब्बा न देता त्यांना स्टीलचा डब्बा द्यावा. प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी न देता त्यांना स्टीलच्या बॉटलमध्ये पाणी द्यावं. का द्यावं हे महत्वाचं. आपण बघतोय की अशा बऱ्याचशा गोष्टी बघतोय की ज्या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांचं वय, मॅच्युरिटी एज जे कमी झालेलं आहे. पहिलेची जी महिला होती, मुलगी होती, तिला मॅच्युरिटी केव्हा यायची? 14, 15, 16 मध्ये यायची. आज आपण बघतोय की 8, 9, 10 वर्षात येतोय. तुम्हाला काय वाटतंय की ही मॅच्युरिटी येण्याचं प्रमाण टीव्ही पाहण्यामुळे झालंय? नाही. तुम्हाला काय वाटतंय काही खेळल्यामुळे? नाही. पण आपण दिलेल्या चुकीच्या गोष्टींमुळे मुलांमध्ये हे अकाली मॅच्युरिटी येत आहे, कमी वयात येत आहे. मग याचाच परिणाम काय होत आहे? याचाच परिणाम होत आहे की वयाच्या 30-35 मध्ये त्यांचे मेन्सेस वगैरे थांबत आहे. तर आपल्याला त्यांचं वय जर वाढवायचं असेल मुलांचं तर लहानपणापासून एकच गोष्ट लक्षात ठेवायची. आपण म्हणजे माझे पालक बंधू जे आहेत इथे
यांचा जेव्हा जन्म झाला होता किंवा माझा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा माझ्या आईने कुठल्याच प्लास्टिकच्या बॉटल मधून दूध पाजलं नव्हतं. लक्षात घ्या काय म्हणतो तर, येणाऱ्या पिढीला तुम्हाला वाचवायचं आहे, येणाऱ्या लोकांना तुम्हाला वाचवायचं आहे. आई वडील इथं जेवढे काही आई वडील मला बघतायत, जर इथे 500 लोक असतील तर हा मेसेज कमीत कमी 5 लाख लोकांपर्यंत गेला पाहिजे, हा विचार तुम्ही करा. कारण यामुळे बऱ्याचशा समस्या निर्माण होत आहेत. आपली 8 वर्षाची मुलगी ती मॅच्युरिटी मध्ये येत आहे, 9 वर्षाची मुलगी मॅच्युरिटी मध्ये येत आहे. मॅच्युरिटी मध्ये येणं म्हणजेच काय, किती नवीन गर्भधारणा धारण करू शकते एवढी सक्षम झालेली आहे, पण तिचं वय काय, तिची हाईट काय, हाईट पण वाढत नाही. म्हणून माझं आग्रहाची विनंती राहील की घरामध्ये जर फ्रीज असेल तर त्याला बंद करून ठेवा. मी डॉक्टर गणेश शेवालाके स्वतः माझ्या घरामध्ये फ्रीज वापरत नाही. माझ्या घरामध्ये मी फ्रीज वापरत नाही, थंडगार पाणी पित नाही, प्लास्टिकच्या बॉटल मधलं सुद्धा पाणी पित नाही, इव्हन प्लास्टिकच्या कपातला चहा सुद्धा पित नाही. जर आपल्याला भावी पिढीला वाचवायचं असेल तर मुलांना प्लास्टिकच्या बाउलमध्ये थंडगार श्रीखंड सुद्धा देऊ नका. द्यायचंच असेल तर स्टीलच्या भांड्यातलं द्या. तुम्हाला फ्रीज मध्ये बर्फच द्यायचा आहे मुलांना तर स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवलेला बर्फ द्या, पण प्लास्टिकच्या भांड्यामधला बर्फ देऊ नका. यामुळे वेगवेगळ्या प्रॉब्लेम, वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. जसं लहान वयातले मुलगी, तिला जर 3ऱ्या दिवसापासून जर प्लास्टिकच्या बॉटल मधलं जर दूध देण्यात येत आहे, तर जेव्हा जेव्हा प्लास्टिक गरम होतं आणि थंड होतं, दोन्ही कंडिशन मध्ये इस्ट्रोजन नावाचं लेडीज हार्मोन सिक्रेट होतं. लेडीज हार्मोन असतं, महिला संप्रेरक असतं, हार्मोन असतं, आणि याचं दिवसा गणिक रोजच्या दिवसाला तुम्ही डोस टाकताय शरीरामध्ये, त्याला वाचवा. म्हणजेच फ्रीज मधून ज्या ज्या वस्तू निघतात त्या त्या तो वाचवाच. प्लस प्लास्टिक जेव्हा जेव्हा गरम होतं, थंड होतं, दोन्ही कंडिशन मध्ये इस्ट्रोजन नावाचं लेडीज हार्मोन सिक्रेट होतं, त्यापासून सुद्धा मुलांना वाचवा. गरम वस्तू कुठलीच प्लास्टिक मध्ये द्यायची नाही किंवा थंडगार वस्तू कुठलीच प्लास्टिक मध्ये द्यायची नाही. आज घरी जाऊन तुमचा फ्रीज उघडून बघा, त्याच्यामध्ये 50 भांडे असतील प्लास्टिकचे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू भरून ठेवल्या असतील. अहो, फ्रीज कशासाठी घेतला आपण? ताज्या वस्तू शिळ्या करून खाण्यासाठी फ्रीज घेतला 25,000चा, 30,000चा. कृपया या फ्रीजला आपल्या घरापासून जर दूर केलं, ओझोन लेअरला जर तो फ्रीजचा CFC गॅस जर छिद्र पाडत असेल तर आपल्या घरात आपण राहणारे आपल्याला किती प्रमाणात हानी करत असेल याचा विचार तुम्ही करा. अलग लक्ष. तर वेगवेगळ्या गोष्टी, आणि हेच हार्मोन, लेडीज हार्मोन ह्या मुलांमध्ये जर गेलं तर लेडीज हार्मोन जर मुलांमध्ये जाईल तर तो काय होईल, फेमिनाईन होईल. लग्न केल्यानंतर त्याला सुद्धा मुलं बाळ होणार नाहीत. मग आपण काय करतोय? म्हणून आपल्या मुलांना पण प्लास्टिकच्या भांड्यांपासून वाचवा. प्लास्टिकच्या वेगवेगळे ज्या ज्या ठिकाणी प्लास्टिक मध्ये आता श्रीखंड येतं, कढी येतं, मोठमोठ्या हॉटेलमध्ये जातो आपण तर प्लास्टिकच्या भांड्यामध्ये खातो. खाणं टाळा. मागा, दुकानदाराला मागा, ऑर्डर करा की मला स्टीलच्या भांड्यामध्ये दे. नाही देत तर आपण तिथे जेवण नाही करायचं. अशा पद्धतीने अवेअरनेस करा विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या सुज्ञ आई वडील मित्रांनो, कारण ही काळाची गरज आहे. आज आपण आपल्या मुलांना वेगवेगळ्या म्हणजे चुकीच्या पथावर नेत आहोत असं लक्षात ठेवा. आणि आज आपण बघतोय की वयाच्या 30 पर्यंत आपण मुलाचं लग्न करून देत नाही. त्या मुलीचं वय सुद्धा 35 पर्यंत येऊन जातं तरी तिचं लग्न होत नाही. जर ही इन्फर्टिलिटीची प्रॉब्लेम किंवा अर्ली मॅच्युरिटीची जर प्रॉब्लेम जर ह्या मुलींमध्ये आली, म्हणजे 8व्या-9व्या वर्षात जर तिला माहवारी जर आली तर ती 35 मध्ये थांबते, आणि 30-35 मध्ये जर तिचं लग्न करून दिलं तर तिला मुलंबाळ होणार नाही. मग लाखो करोडो रुपये आपण खर्च करतो तरी रिझल्ट येत नाही. म्हणून त्यासाठी काय करायचं, प्लास्टिक जेवढं काही आपल्या घरातून हद्दपार करता येतं तेवढं करा. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्या आप्त परिचितांना शेअर करा. या चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.